रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरिवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता
जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संगीत विशारद जिंकर तात्या खामकर आणि संगीत विशारद महादेव महाराज घुंगरड. आपोलिया हेता आपोलिया हेता जो आसे जागता आपोलिया हेता
तयाचिया माता पिता तयाचिया कोळे कन्या पुत्र हे कोळे कन्या पुत्र हे होती जे साथे कोळे कन्या पुत्र धन्य माता पिता तयाची जा धन्य द्या पक्वाचा आवाज द्या थोडा धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुळी कन्या कुळी कन्या अरे कुळे कन्या पुत्र कुळे आपुले आहे आपुले आहे द्वासे जागत हे आपुले आहे रे आपुले आहे आपुले यायिता आपुले यायिता आपुले यायी जो आचे जागता आपुले यायिता आपुले याये आपुले यायी हॅलो मोरिया धन्य
धन माता पिता दयाची कुळी कन्या कुळी कन्या पुत्र Hare
हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाची चतुराननाची आत्मजा वाक्षिद्धी पावी जे सहजा तिचे चरणी माझे दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारतीन तया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे संत श्रेष्ठ देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा इकडे लक्ष द्या माणसाच्या जन्माला येऊन कशासाठी जन्माला आलो याची ओळख ज्या माणसाने करून घेतली महाराज म्हणतात त्याचे मायबाप धन्य मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल
जीवनाचं सार्थक करून घेतलं. तुकोबाराया म्हणतात त्याच्या नावाने जगाचा बाप सुद्धा नाचतो. तयाचा हरिक. पण हित म्हणजे नेमकं काय? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मानवी जीवनातलं खरं हित. आणि असं हित साध्य करणारी या जगाच्या पाठीवरची जी व्यक्ती असेल, तुकोबाराया म्हणले त्याची सेवा जर माझ्याकडून घडली तर मी भाग्यवान आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाचा सरळ सरळ भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. सज्जनानो, याचा विस्तार समुद्रासारखा आहे, पण तो विस्तार करण्याची कुवत मात्र माझ्याकडे नाही. मी अतिशय थोर संताच्या गादीवर या ठिकाणी आज उभा आहे. याचं कारण फक्त संत श्रेष्ठ ब्रह्मीभूत निगमानंद बाबा यांनी माझ्या मस्तकावरून गालावरून हात फिरवला. आणि मला वाटतं आदरणीय पूजनीय जनार्दन बाबाच्या कानात सांगितलं असावं की माझा छोटा वारकरी आहे उद्धव महाराज, त्यांना या व्यासपीठावर उभं करा. म्हणून या ठिकाणी उभं राहण्याचा योग आहे. हरिभक्तपरायण धोंडीरामजी महाराज यांच्या प्रेरणेने आदरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. समुद्रा इतकी श्रीमंती या मंडप मध्ये बसू नये. ज्यांच्या नावाने हे श्रीमंतीचं प्रतीक म्हणजे निगमानंद बाबा. काही माणसांनी करोडो रुपये जीवनामध्ये कमवले असतील, पण घरातली माणसं सुद्धा तुम्हाला जोडता आले नाहीत. ही आपल्या जीवनातली दरिद्री आहे. लाखो माणसं आज बाबांच्या फोटोकडे जरी पाहिलं तरी आपले डोळे भरून येतात. त्याचं एकच कारण आहे महाराज, तुम्हा प्रत्येक माणसाला मांडीवर घेऊन तुमच्या तोंडात घास घालायचं काम केलंय. म्हणून हा समुद्र या ठिकाणी जमलेला आहे. तुम्हाला सांगू मी, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे. कल्प तरुहुनी दुने, कल्प तरुहुनी दुने, कल्प तरुहुनी दुने. परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. आलिंगने सुख वाटे, 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 आलिंगने सुख वाटे. साधूचा स्पर्श तुमच्या शरीराला झाला, तुमचं कल्याण झालं महाराज. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्य
हजारो कीर्तनकार तयार होऊ शकतात, पण संत कुणी होऊ शकत नाही. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बनकर मत रहना. एखाद्या वेळेस बाजूला जाऊ शकतो आपण नसल्याला कुठाना. हो, परोपकाराची ताकद सज्जनानो या मंडपमध्ये गुरुवर्यन बाबांची आपल्याला दिसून येते. आदरपूर्वक या सेवेचं निमंत्रण. माझ्या आईने माझ्यावर जेवढं प्रेम करावं तेवढं प्रेम गुरुवर्य हरिभक्त परायण जनार्दन बाबांनी माझ्यावर केलं आणि या सेवेचं निमंत्रण मला दिलं. मी खरं सांगतो तुम्हाला, मी न शिकलेला माणूस आहे, पण दिसायला द्याक नाही. अंगापिंडात थोडा बरा आहे म्हणून मला ही सेवा देतात. आणि माझ्या आईनं माझ्या बापानं मारताना मला सांगितलेलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. मरायची पाळी आली तरी खोटं कधी बोलू नको, ही शिकवण माझ्या कीर्तनात आहे. टाळ्या वाजवून करमणूक करू नका. हो, तुम्हाला सांगू मी, ज्या माणसाला वाटतं माझ्या घरातली लक्ष्मी जिवंत राहावी, त्या माणसानी उंबऱ्यावरचा धर्म जगवायचा असतो. उंबऱ्यावरचा धर्म जगवणे म्हणजे 4 गोष्टी उंबऱ्यावर बसून असतात घरातल्या माणसाची परीक्षा करण्यासाठी. तुमच्या काळजावर कोरून लिहून ठेवा. इथून पुढे आनंदानं जगायचं असेल तर कोणत्या 4 गोष्टी? सत्य, तप, दया आणि दान. महाराजांच्या मंडप मध्ये बसलात, तुमच्या चरणावर डोकं टेकवतो. मरायची पाळी आली तरी खोटं बोलू नका. हा, तसे निवडणुकीच्या काळात अंधारातून पैसे घ्या. म्हणून म्हणलं टाळ्या वाजवून करमणूक करू नका. पण लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने 1 रुपया तुम्ही घरात आणला, 10 पट पैसे फेडावा लागते. एवढं लक्षात ठेवा, 10 पट. माणूस उठतो, गंधाचा पट्टा ओढतो, देवाच्या दारात येऊन म्हणतो, देवा माझं भलं कर. कान धरतो, गालात मारतो, टाळ्या वाजवितो, देवा माझं भलं कर, देवा माझं भलं कर. तुम्हाला सांगू मी, 12 वर्ष द्रौपदीचं बोट देवाच्या हातात होतं, तिचं का नाही भलं झालं? तुम्ही कोण लागून गेले? 12 वर्ष द्रौपदीची करंगळी देवाच्या हातामध्ये होती. नामदेव महाराजांचा गोडा अभंग आहे. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगिती नष्टचर्यासी, साह्य केले हरिहारासी, प्रारब्ध कोणासी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्ये सर्व, सांडियला ठाव प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, शरीर संचिता अधीन, धर्मराजा हिंडे वनवन, कर्मे बुडाला रावण, हे दुर्योधना प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, हरिचंद्र तारामती, घोर वनांतर भोगिती, नळराजा पुरुषार्थी, तयाच्या विपत्ती प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, काम बुद्धीचे हे सुख, ऐसे मानिती ते मूर्ख,
चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे, आईसी प्रारब्धाची ठेव. तोंडाला फेस आला माझ्या, इतका अभंग आहे. चौथा हिस्सा बी झाला नाही त्याचा अजून. नामदेव महाराजांनी यादी दिली, या लोकांचं काय हाल झाले त्याची यादी दिली. आता तुम्ही ठरवा बुवा, ठरवा महाराज, सत्ता कशासाठी आहे? चुकून चूक करू नका जीवनात, चुकूनही चूक. माणसाच्या जन्माला आलोय आपण. ब्रह्मदेवाने 84 लाख योनी निर्माण केल्या, सगळ्या योनीला सारख्या वस्तू दिल्यात. नालीतल्या किड्याला जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच माणसाला वस्तू आहेत. रेडा असन, कुत्रा असन, मांजर असन, पक्षी असन, सगळ्याला सारख्या वस्तू आहेत. फक्त माणसाला गडी एक वस्तू आगाव दिली, त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. आणि तीही बुद्धी दिवस मावळल्यापासून पुढं नाही ते घर हुडकीत असेल तर समजावं त्याच्यापेक्षा रेडा बरा. त्याच्या पुढं बोलायला माझं तोंड पुरत नाही. माणसाच्या जन्माला आलोय आपण. मी स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आवर्जून सांगत असतो. त्या दिवशी फुल सांगवीत सुद्धा सांगितले असतील. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल, या 4 गोष्टी ज्या माणसाच्या रक्तामध्ये असतील ना, त्या माणसाची उंची आकाशा इतकी उंच असते. शारीरिक बल, माणसाकडे शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. माझं पोट तुम्हाला झपायचं नाही, माझं मी म्हशीचे शिंग. हो, शारीरिक बल. आता हे ओघाने आलं म्हणून मला सांगावंच लागतंय. पहिले 15 वर्ष माझ्या आईनं गावरान गाईचं दूध आणि तूप चारले म्हणून हे शरीर आहे. मी कधीच वडापावून गारीगार खाल्ली नाही. आणि जाता जाता सांगू तुम्हाला, सगळं विसरा पण आईच्या दुधाची चव नका विसरू. आईच्या दुधाची मरेपर्यंत ही गोष्ट विसरू नका. आईच्या ओरिजिनल दुधाने माणसाच्या शरीरातलं हाड तयार होतंय. हे पटत नसेल तर पटवून घेण्यासाठी एवढं तरी डोकं लावा. दुधाचा जसा कलर आहे तसा हाडाचा कलर आहे. महाराज, माणूस मेल्यावर त्याला 5 क्विंटल सरपणामध्ये डिझेल मीठ टाकून जाळून टाकतात. खरं असलं तर खरं म्हणा, त्या सरणामध्ये लोखंडाचं सुद्धा पाणी होतंय. पण इमानदारीनं सांगा, हजारो माणसाच्या आपण राखा भरल्यात, हाड कधी जळालेलं पाहिलंय का? एवढं जरी सप्त्यातलं तुमच्या रक्तामध्ये गेलं तरी निगमानंद बाबाचा आशीर्वाद पिढ्यान पिढ्या तुम्हाला लागेल. हाड जळतंय महाराज, किती राखा भरल्या. या जगाच्या पाठीवर उत्तर काय त्याचं? हाड का जळत नाही याचा शोध घेतला का तुम्ही कधी राखा भरताना? त्याचं एकच उत्तर आहे महाराज, ते आईचं ओरिजिनल दूध आहे. आईचं ओरिजिनल दूध आहे. अग्नीसारखी महाशक्ती सुद्धा त्या दुधाला जाळू शकत नाही. हरामखोर माणूस आहे की जो त्या दुधाला विसरला. काय शक्ती आहे महाराज आईच्या दुधामध्ये. म्हणून कबीरजीचं प्रमाण आहे, आई रे बैमान दुनिया, आई रे दुनिया
खूप मोठ्या संतांच्या दरबारामध्ये बसलोय आपण. महाराज कुणाला बी सत्वा, कुणाला बी सत्वा, पण ज्या आईने तुमचा गोळा 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलाय त्या गरीब बापाला, गरीब आईला नका विसरू. माझी विनंती आहे तुम्हाला. सगळ्यात मोठी माणसाच्या जीवनातली श्रीमंती आहे. जर या मंडप मधला एखादा मुलगा आपल्या गरीब बापाला ताटात घेऊन जेवत असेल तर मी समजतो त्याचं घर श्रीमंत आहे. आणि पैसे असून बापाचं तोंड पाहत नसेल तर मी समजतो 1 नंबरचा दरिद्री माणूस आहे. काय घेऊन बसले तुम्ही? लय रोज पाहतोय समाजामध्ये माणसं आपण. जिव्हाळा आणि प्रेम नावाची वस्तू संपली महाराज. जाऊ द्या, द्यात सोडून तिकडं. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल. आध्यात्मिक बल. तुम्हाला सकाळी झोपेतून कोण उठवतं? हातातला घास, ताटातला घास हातात घेताल, तोंडात टाकताल, पण गिळतय कोण? देखावी ऐकावी ऐक नारायण, देखावी ऐकावी ऐक नारायण, दयाचे भजन चुकू नको, चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, चुकू नको. देखावी ऐकावी देखावी ऐकावी काय झालं पहा, माणसं असे लवचिकच होत चालले. पूर्वी भजन कोणत्या स्वरात होतं? हो, पांढरी चारला इंगळे महाराज आणि ढोक महाराज सगळ्या महाराष्ट्रात कीर्तन करायचं. आता किती स्वर आहे वागा आपला? 2. तरी नरड्याला झेपान आहे, झेपान आहे. कारण 65% विष खातोय आपण, त्याचा परिणाम आहे तो. नरडच कामातून गेलं महाराज. मी एका चांगल्या संन्यासी माणसाला विचारलं क्लिअर स्वर चालण्यासाठी काय करावा. तो म्हणला ओरिजिनल गांजा मिळतो, आवेद दिला गांजा. तो गांजा वाढावा लागतो म्हणला. विठाला विठाला आपल्याला महत्वाच्या मुद्द्यावर यायचंय. हित म्हणजे नेमकं काय? स्वतःचे डोळे उलटे करून स्वतःच्या शरीरातला देव पाहणं हे माणसाच्या जीवनातलं खरं हित आहे. मदालसामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. उपजत रंगनारे पुत्रा जावे पावना, पैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना,
शिकवावं त्याच्याबद्दल ज्ञानोबारायांनी गाथ्यामध्ये 7 मदालशी लिहून ठेवले. पाळण्यामध्ये बाळ टाकलं, पाळण्यामध्ये बोलताना हिक्कू थोडा कमी करा. आणि पाळणा हलवत असताना आई म्हणती, बाळा तुला चालायला यायला लागल्याबरोबर ही संसारातली घाण सोडून दे आणि सरळ हिमालयामध्ये जा. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना, प्राणाशी भय नाही तापत्रय चरणा, मग तुझ सौरसु पाहे पाहे परब्रह्मीच्या खुना, पर्ये दे मदालसा सोहम जुजू रे बाळा. लय सोन्यासारखे माणसं कीर्तनाला आलात तुम्ही. तुम्हाला सांगू मी, स्वतःला पाहायचं शिका. तुम्ही जर स्वतःला रोज 10 मिनिटं देवाऱ्याच्या समोर बसून पाहिलं रमेश भाऊ, तर समाधान प्राप्त होईल. आपण आपल्याला पाहिल्याच्या नंतर समाधान प्राप्त होतं, आपण दुसऱ्याला पाहिल्याच्या नंतर दुःख तयार होतं. हो, स्वतःला जर तुम्ही पाहिलं, माती हातात घेऊन पहा, त्याचं सोनं होईल. आपण दुसऱ्याकडे पाहून जगतो. माणूस खानदानी माणूस म्हणून तुम्हाला जगायचं असलं तर दुसऱ्याचे दोष काढू नका, स्वतःचे तपासा. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण, आता पुढे धीर काय देऊया म्हणा, ऐशे नारायणा प्रेरित पाहिजे. हो, 14 वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला आणि राजगादी भरताला सोडली. ती राजगादी भरतानं डोळ्यानं तरी पाहिली, डोळ्यानं तरी. पण इमानदारीनं सांगा, तिथं आपला भरत असता तर 14 वर्षाचा वनवास पार पाडून राम वापस आले आणि रामाचा राज्याभिषेक सुरू होतो. आणि रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री आणि छत्रीचा दांडा पाठीमाग भरताच्या हातात असतो. बंधू प्रेम शिकवलं, नुसते अंगामध्ये हाडं असतात, हाड. ढसा 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 रडतो भरत. अरे थांबा, वाजवू नका. आणि भरताच्या डोळ्यातलं पाणी काय बोलतंय ते तुलसी रामायणात लिहून ठेवलंय. भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं, काय माझ्या रामदादाचा राज्याभिषेक आहे, पण याला 14 वर्ष उशीर झाला, याचं कारण मी पापी भरत आहे. मी हे कशाबद्दल रामायणात गेलो? माणसाने स्वतःचे दोष तपासले पाहिजे. भरतजी म्हणले, मी कैकेयीच्या पोटी पापी मुलगा जन्माला आलो नसतो तर हा राम राज्याभिषेक 14 वर्षाच्या पूर्वी झाला असता. कैकेयीच्या पोटी मी जन्म घेतला नसता तर माझे बाबा मरण पावले नसते, तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. या सगळ्या दोषाला कारणीभूत जर कोण असेल तर मी आहे. याला म्हणायचं स्वतःचे दोष तपासणं. आपलं कसं आहे, एक माणूस आखा गाव पेटवितो, आखा, आणि दुसऱ्या दिवशी चौकात अष्टघन लिहून येतो जणू साधूची अवलाद. आणि तो म्हणतो मी कशातच नाही, आणि पेटवायला तोच. रस्त्याने आपण चाललो तर लोकांनी झुकून आपल्याला नमस्कार करावा, असं जीवन जगायला म्हणतात हित. आणि ते घडतं फक्त निगमानंद बाबाच्या संगतीमध्ये, जनार्दन बाबाच्या संगतीमध्ये. कारण तिथं द्वेष चालत नाही महाराज. साधूच्या संगतीमध्ये भेद चालत नाही. वेश्याला सुद्धा संतांनी संत बनवलंय, डाकूला सुद्धा संतांनी संत बनवलंय.
अशी जगामध्ये कितीही तंत्रज्ञान पुढे जाऊ द्या, इकडून ऊस घातला तर तिकडं साखर तयार होते. हे विज्ञान आहे. पण विज्ञानवाल्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही एक करून दाखवा. इकडून एरांड घाला आणि त्याची साखर काढून दाखवा. कधी घडणार नाही. पण आमच्या निगमानंद बाबांनी एक क्रांती केली. इकडून एरांड घातला आणि तिकडे ही साखर तयार केली. साखरच काय ताकद आहे संतांची. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत पाण्यात मगर आहे तोपर्यंत हत्तीची ताकद नाही त्या मगरीला स्पर्श करायची. पण तीच मगर पाणी सोडून बाजूला आली तर तिला म्हातारे कुत्रे तोडून खातील. पाणी म्हणजे निगमानंद बाबाचं आणि देवाचं सानिध्य. त्याला साईटला ठेवून जगूच नका. धोकाच नाही तुमच्या जीवनात. हे मानवी जीवनातलं खरं हित आहे. आपण खरं हित कोणतं समजतो महाराज? एकेकाचं आयुष्य संपलं पण आशा नावाचा रोग नाही संपला. सकाळी झोपेतून उठला माणूस की जे पळत सुटतोय त्याला फांबच नाही. धन जमा करणे हे आपल्या मानवी जीवनातला आपण सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक दृष्टी येथे नाही गेला. क्षण एक भूमी नाही गेला. दत्ता दिशाची न पावला. दत्ता दिशाची न पावला. माया व्यक्तीला जीव माझा. माझे सोयीला जीव माझा. माया व्यक्तीला जीव माझा. माया व्यक्तीला जीव माझा. कशासाठी धडपड आपली? धन कमावण्यासाठी. हे हित नाही. मला खरं सांगा, तुम्ही या जगाच्या पाठीवर संपत्ती ऐश्वर कोणाचं टिकलं? कोणाचं टिकलं? आणि त्यातली त्यात बांध कोरणाऱ्या माणसाने इकडे डोकं लावायचं. बांध कोरणारी वय संपलं तरी पण माणसाचा लोभ संपला नाही हो महाराज. तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. 2-3 दिवसात म्हातारा मारणार आहे. थोरली सून, थोरला मुलगा, आणि फक्त म्हाताऱ्याची वाचा बंद झाली. सगळं कळत होतं. पडल्या पडल्या म्हातारा कसा करायचा या बा. पोरायला वाटलं इकडल्या भिंतीत काहीतरी ठेवलंय म्हणतंय म्हातारं. टिकावानं पहारीनं पाडली बाबा भीत, त्याच्यात काहीच निघालं नाही. म्हाताऱ्याला कळत होतं, फक्त बोला येत नव्हतं. कसा करतो म्हातारा? इकडली पाडली. कसा करतो म्हातारा? वेळ कमी आहे. कसा करतो? मागली. मरताना अख्खं घर साफ केलं म्हाताऱ्यानं, पण भजन नाही केलं. भजन म्हणलं की त्याच्या तोंडाला मुख रोगच. भजन नाही. दुसऱ्या दिवशी गावातला शहाणा माणूस आला. पोरा हो, भिंती का पाडल्या? पोरं म्हणले, दादा म्हातारा असंच करतय आणि कुठं काही निघबिना. तो गावातला शहाणा नव्हता, 150 शहाणा होता. तो म्हणला कोल्हापूरला डॉक्टर आहे, 50,000 रुपये फीस घेईल, येऊन म्हाताऱ्याला ढोस देईन, आणि कुठं काय ठेवलंय ती सांगण्यापुरतं 2 शब्द म्हातारं बोलत. मरायचे ती मरल, ते काय उठून आऊत आणणार? उसने पासने व्याजानं असे पैसे गोळा केले. किती? 50. आणि ते निघून डॉक्टरच्या हातात दिले. हातात. कोल्हापूरहून डॉक्टर आला दादा, आणि त्या म्हाताऱ्याला एक डोस दिला.
म्हातार दोनच शब्द बोललो. काय म्हणतं म्हातार ते, अरे रामा ज्वारी चाळायची चाळणी म्हणला, घरा मागायला रंगीकडे आपली ती मेल्यावर आणा म्हणला. ज्वारी चाळायची चाळणी चाळणी केवढ्याला पडली चाळणी? अहो चाळणी केवढ्याला पडली? 50,000 त्याचं घर कुणी बांधायचं? घराचे पैसे. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाची या आशा, तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा, पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. महाराज आशाच्या जीवावर जगतो, शेवट चुकीचा आहे. संसारातला शेवट चुकीचा आहे. 1 मिनिट घेतो अजून. आपल्या बीडला 20 वर्षे एका बाईनं धुणे भांडेन फरशा पुसल्या लोकांच्या. 2-3 वर्ष झालं. घडलेला 1 मिनिटाचा दृष्टांत आहे. आणि बापानं मोंड्यामध्ये हमाली केली. हमाली होत करू मुलगा पोटी जन्माला आला. माझी माय लोकांच्या फरशा पुशी ती धुणे भांडी करती म्हणून मेहनत घेऊन मुलगा MBBS डॉक्टर झाला. मुंबईला शेवटचा पेपर दिला डॉक्टर झाल्यावर. आणि मुंबईहून फोन केला आईला 5:30 वाजता संध्याकाळी, हॅलो आई, तुझ्या कष्टाचं फळ घेऊन आज बीडला येतो. आई माझ्यासाठी कुणाकुणाच्या फरशा पुसल्यात. बाबा या पाठीवर किती पोते वाहिले मोंड्यामध्ये, तुमच्या कष्टाचं फळ घेऊन येतो, डॉक्टर झालोय मी. मुलानं फोन लावला. रात्रभर माईला झोप नाही. माझा वाघ डॉक्टर झालाय, त्याच्यासाठी जेवायला काय करू, कपडे कसे घेऊ, पंचारतीचं ताट कसं तयार करू, सडा कसा टाकू, रांगोळ कशी काढू. रात्रभर आईला झोप नाही. तीच बाई पहाटे 5:30 वाजता बाथरूम मध्ये स्नानासाठी जाते. तिला लाईटचा करंट लागतो आणि बाथरूम मध्ये मरून पडते. पंचारतीचं ताट देवाऱ्यावर तसंच राहतंय. सगळ्या गोष्टी तशाच राहतात. काय टिकलं महाराज याच्यातलं? 20 वर्षे मेहनत केलेली फेल गेली. 20 वर्ष ज्या वाघासाठी मेहनत केली त्याला ओवाळण्यासाठी माय जिवंत नाही. याच्या इतकं संसारातलं दुःख काय असावं? बरे, हा दृष्टांत तुमच्या समोर मी टाकला. याच्यातून कोण बाजूला या मंडप मधला मला सांगा. 37 वर्ष स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संघर्ष केला. आणि इंजेगाव नाथऱ्याला मी 2 रामकथा केल्या. आजही 100 वर्षाचे मेहुणे त्यांचे जिवंत आहेत. त्यांच्या तोंडातले शब्द सांगतो. इंजेगाव ते परळी 5 वर्ष मुंडे साहेब शाळा शिकण्यासाठी जात होते. पण पायामध्ये 2 रुपयाची चप्पल नव्हती त्या काळामध्ये महाराज. पण 37 वर्ष संघर्ष केला. आमची त्या आदरणीय लाड महाराज त्यांनी एक क्लिप बनवली पहा, खूप सुंदर क्लिप आहे. म्हणू का 2 शब्द म्हणू? शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करूनी जीवनात, वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. 37 वर्ष संघर्ष केला. पण त्यांचा सत्कार परळीला लोकांना करता आला. संसारातला धोका सांगतो तुम्हाला मी. ज्या दिवशी तुमच्या तोंडात आनंदाचा घास घालण्याची वेळ येते
त्या दिवशी मानामध्ये बुक्की पडते. म्हणून संसारातली कुठलीच गोष्ट हित नाही. भगवंताची प्राप्ती, संताची संगत ही मानवी जीवनातली खरी प्राप्ती आहे. आणि हे हित ज्यांनी जगवलं त्याचे मायबाप धन्य. अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता जो असे जागता. जागता शब्द खूप महत्वाचा आहे. चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले. इकडे लक्ष द्या. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा. भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा. आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागे राहा. उद्योग नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम मौनेच कलह नास्ती जागरतो भयम. हो, जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागे राहा. आणि महत्वाचं सांगतो तुम्हाला, भीती कुणाला महाराज? कोणत्या माणसाला भीती? मिंद्या माणसाला भीती. इकडे गावरान मराठी कळती का? भीती कुणाला? लाचार माणसाला भीती आहे. दळणातल्या खड्यासारखं ज्याचं जीवन आहे त्याला कसली भीती? पंचवटीच्या ठिकाणी रावण सीतेची चोरी करायला येतो आणि वाळल्याला पाचोळा जर पायाखाली वाजला तर रावणाची बीपी वाढती. घाम येतो दरदरा त्याला. इतका घाबरतो रावण. कशाला घाबरतो? पाचोळ्याला. काय घाबरतो? एका पतिव्रता स्त्रीची चोरी करायला आलाय. भीती कुणाला? ज्याच्या रक्तात दोष आहे त्याला भीती आहे. जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर माणूस जागा असावा. आणि महत्वाचा मुद्दा आहे, जागा कधी असावा? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? तारुण्यात. म्हातारपणातला अष्टगंध 100% धोका. ती ओवी मला पाठ नाही बाबा, पण ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलंय. 100च्या स्पीडनं माणूस पळत आला आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 70 फूट खोलीची विहीर दिसली. स्पीड कितीची? बोला ना बोला की. 100च्या स्पीडनं पळत आलाय आणि 5 फुटावर आल्यावर 70 फूट खोलीची विहीर त्याला दिसली. विहीर टाळतो का त्यो? कुठं जाणार त्यो? तसला म्हातारपणातला अष्टगंध. धोका टाळू शकत नाही माणूस त्यो. तारुण्यात अहो तुम्ही इतिहास तपासा. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्ष जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्या कुपाट्यात जगला, काळकुट्ट अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. पुन्हा होणे नाही.
लहानपणी एक गाणं शिकलो होतो मी. बाबा गाणं म्हणू का? इंदुरीकर काही म्हणतोय, मला तेवढंच म्हणू द्या. विठाला विठाला हो. बाबाची क्षमा मागून मी लहानपणी गाणं म्हणायचो एक. 16 वर्षाचा रपठ्ठा शिवाजी लढलाय मोगलासी, आज कालचा रपट्टा दडतोय बायकोच्या बगला पाशी. कुत्रा भुकतो र भेऊन पळतो म्हणे आधी त्याला धरा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. मधले चरण म्हणत नाही, तुम्ही मारता मला मधले, पण शेवटचं चरण त्या गाण्याचं इतकं गोड आहे. झालं खऱ्याचं खोटं न्याय जगातून पळाला, चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचव रे ईश्वरा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तिकडं थोडं गेलो आहे की नाही. 22 वर्षाची झाशीची राणी, 22च वर्ष मुलगी जगली, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर आहे. महाराज 32 वर्ष जगद्गुरु शंकराचार्य, 39 वर्षे स्वामी विवेकानंद, 40 वर्षे एकनाथ महाराज, 42 वर्षे तुकाराम महाराज, 51 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज. ही लोक कमी वेळ जगले, पण जेवढे जगले तेवढ्या काळामध्ये त्यांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची श्रीमंती अशी दाबून ठेवली समाजात. आणि दुसरी श्रीमंती हो ब्रह्मीभूत आपले निगमानंद बाबा, ही त्यांची श्रीमंती, त्यांच्या कार्याची पावती आहे महाराज. हो, काय साधू संतांनी केलं असेल राम झालं, पण प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आज पाणी येत आहे. हे मानवी जीवनातलं खरं हित आहे सज्जनानो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, असं हित ज्यांनी जगवलं त्याचे मायबाप धन्य. मायबापाला धन्यता का प्राप्त होती त्याचं सूत्र आहे. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मतिमंद मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या पापाने हलकट जन्माला येतो. रानातलं फुकटचं पाणी कोणाला पाजित नाही, कारण पिढ्यान पिढ्या फक्त लोकांचं खाल्लं. आणि सोनं हातात घेतली तरी त्याची माती होती स्वतःचं पाप. हे सगळं उलट फिरवा. माती घेतली हातात तर सोनं होतंय, स्वतःचं पुण्य आहे. दारात भिकारी आला त्याला नाही म्हणत नाही, वंशाचं पुण्य आहे. विद्वान पंडित मुलगा जन्माला आला बापाचं पुण्य आहे. आणि चौरंगी चिरा हिरा जन्माला आला आईचं पुण्य. म्हणून धन्य माता पिता. एकच मिनिट घेतो. कलकत्त्यामध्ये उच्च प्रतीचे वकील राहत होते. त्यांच्या पत्नीला 2 नावं होते, शारदा देवी आणि भुवनेश्वरी. आपल्या भारत देशातला जिवंत दृष्टांत आहे. खूप मोठी श्रीमंती होती पण संतती नव्हती. एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शारदा देवी काशीला गेल्या, 3 महिने विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जप केला. पहाटे 3 वाजता गंगेला स्नान करायचं, दिवसात गावरान गाईचं 1 कब्बर दूध प्यायचं आणि विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन जप करायचा. परिणाम 3 महिने संपले आणि स्वप्नामध्ये शारदा देवीच्या विश्वनाथ भगवान जातात. आई, जग प्रसिद्ध हिरा तुझ्या पोटी जन्माला येईल. भगवान शंकराने त्या माऊलीच्या हातावर स्वप्नामध्ये प्रसाद दिला. तो प्रसाद घेऊन ती माऊली कलकत्त्याला वापस येते. आपल्या मालकाच्या हातावर तो प्रसाद टेकवला. तो प्रसाद मालकाने भक्षण केला. त्याच महिन्यामध्ये ती बाई गरोदर राहते. 9 महिने 9 दिवस भरले जातात आणि तिच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला येतात. 186 देश आहेत जगाच्या पाठीवर, पण असा देश नाही की स्वामी विवेकानंदाचं साहित्य त्या देशात नाही. जगाने वर्गाने तयार करून समुद्रामध्ये कन्याकुमारीला त्या वाघाचं मंदिर बांधावं, ही कशाची ताकद आहे? दुसऱ्याचा कापूस चोरलेली. विश्वनाथाच्या मंदिरामध्ये त्या बाईने 3 महिने जप केला, त्याची ताकद आहे.
धन्य माता पिता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आपण संसारिक माणसं आहेत आणि खरा सुखी संसार कुणाचा? ज्याचे लेकरं चांगले त्याचा खरा संसार सुखी. म्हणून मुलासाठी 4-2 एकर शेती विकत घेऊन ठेवण्यापेक्षा शहाण्या माणसानं घेतलेली जमीन विकून टाकीन अशी पोरं बनवू नयेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. माय बापाला धन्यता प्राप्त होते हिताच्या लायकीचं जन्माला आल्यावर. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले याचा आनंद मलाच होतो असं नाही. तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. ज्याच्या हातामध्ये बांगड्या नाहीत त्यांना माझी विनंती, सरळ हात करा. सरळ इमानदारीने कोपरात लावू देऊ नका. बाहेरचे निगमानंद बाबा वरून स्वर्गातून वैकुंठातून पाहतात कोपर सरळ कुणाचे. विठोबा रखुमाई कुमार
वाजले, कार्यक्रम संपला नाही, उठू नका. माईकवर सूचना दिलेली डोक्यात आली का? आणि इतकं सांगून बी जर कुणी उठण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीच होणार नाही. विठाला विठाला विठाला. कार्यक्रम संपलाय असं जाहीर होईपर्यंत कुणी जागा सोडायची नाही. आणि जर जागा सोडली तर त्या माणसामुळे आपल्या मंडपची संस्कृती खराब होते. एवढं डोक्यात ठेवा, एवढंच. हो, कारण एवढा मोठा समाज आटोक्यात ठेवण्यासाठी संयोजक मंडळीच्या तोंडाला फेस आलेला असतो. हो, काही नुसते खायला आणि करमणूक करायलाच आलेले असते. त्याच्या पाया पडतो मी, बाबा थोडं सुधरा सुधरा थोडं. विठाला विठाला. वेळ आपली संपत आलेली आहे. पहिल्या चरणामध्ये अगोदर माता शब्द, नंतर पिता. दुसऱ्या चरणात अगोदर कन्या, नंतर पुत्र. दोन्ही चरणामध्ये स्त्रीच्या जातीला प्राधान्य अगोदर का दिलं? इकडे लक्ष द्या. बाळांतपणाचा प्रसंग आहे. आमचे ज्ञानोबा राया, त्याला काय बाळातपणाची त्यांना अनुभूती होती, पण त्यांनी दृष्टांत लिहून ठेवलाय. नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांत ते जननीये दुःखेदाय मोकली. स्मरे त्या हरिहरा ध्याई श्रीकृष्ण माऊली. पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. महाराज मदालसा म्हणताना मी एकटाच रडत बसतो. काय लिहून ठेवले महाराज? 18 भार वनस्पती फळे फुले वळती. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजा राणी व संपत्ती. ते सुख सोडनिया कासया योग सेविती. पर्य दे मदालसा. डॉक्टरच्या टेबलवर एक रात्र गेली, एक दिवस गेला, दुसरी रात्र, दुसरा दिवस. बाईचं बाळांपण व्यवस्थित होत नाही. त्या बाईच्या मालकाला बोलवलं. रावसाहेब, 2 पैकी 1 जगल. तुमची पत्नी जिवंत राहावी अशी तुमची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो. आणि बाळ जागवायचं असेल तर तुमची पत्नी जागणार नाही. वेळ कमी आहे, काय करू बोला. त्या बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब 5,000 रुपये एक्स्ट्रा देतो. होता होईल तेवढं माझी पत्नी सुरक्षित ठेवा. बाळाचे तुकडे करून फेकून द्या. हा झाला बाप. डॉक्टर आईकडे गेले, त्या माऊलीकडे डबडबल्या डोळ्यांनी हात जोडले. ताई, मी डॉक्टर असलो तरी काही देवा घरचा नाही, 2 पैकी 1 जगवू शकतो. तुम्हाला जगण्याची इच्छा असेल ना ताई, तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो. बाळ जगावं अशी इच्छा असेल तर तुम्ही नाही जगणार. खानदानी कुलवान बापाची मुलगी ज्ञानेश्वरी वाचवणारा तिचा बाप तिला तिथून दिसला आणि गळ्यातली माळ अशी हातामध्ये धरली. डॉक्टर साहेब, मी पांडुरंगाची शपथ वाहून तुम्हाला सांगते, ज्ञानेश्वरी वाचवल्याशिवाय माझे बाबा अण्णाला स्पर्श करत नाही. त्या कुलवान बापाची मुलगी आहे. बाल हत्याचं पाप कोण्या जन्मात फेडावं. डॉक्टर साहेब, माळीची पांडुरंगाची शपथ वाहून सांगते, या घडीला मी मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या कुशीत जन्म घेणारा हिरा या घराला दिवा म्हणून जगवा. म्हणून माता शब्द अगोदर आहे.
लेकुराचे हित जाणे माऊलीचे हित जाणे माऊलीचे हित जाणे माऊलीचे कन्या शब्द अगोदर का कन्या कन्या 1 मिनिट पुढे जात नाही मी फक्त मोबाईल मध्ये मला बघावं लागेल 13 मिनिटं माझे शिल्लक आहेत 13 मिनिटांमध्ये मी काही जागरण गोंधळ करू शकतो विठाला विठाला सज्जनानो या जगाच्या पाठीवर असं आहे का अहो मी सकाळी राम जन्माचं कीर्तन केलं बार्शीच्या अलीकडं कळंबवाडीला आणि भाऊचा जन्मदिवस तिथं चिचपूरला असाच कार्यक्रम तिथं 3 तास रामायण केलं आणि जवळजवळ आल्यावर बाबा म्हणले 8 ते 10 कीर्तन मला माहीतच नाही करमणूक करीत आलो होतो आपला आणि पळत आलो ना महाराज मी जाड माणूस आहे विठाला विठाला कन्या शब्द अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी का घेतला कन्या सज्जनानो या जगाच्या पाठीवर निस्वार्थ बापावर प्रेम करणारी जात जर कुणाची असेल तर ती मुलीची आहे मुलीची जात आहे जन्मभर मुलीची जात जन्मभर झुरून झुरून मरती कशासाठी फक्त माझ्या बापाची आबरू जिवंत राहावी याच्यासाठी घडलेली घटना सांगतो तुम्हाला नगरच्या जवळ डोंगरगण संस्थान आहे जंगले शास्त्रीचं बाबा 2 रोप्या टोप्या छोट्या मुलीची माय सासून नवऱ्यानं घराच्या बाहेर केसाला धरून फेकली मुलगी दारात आडवी पाडून नवऱ्यानं मारली केसाला धरू धरू सासून फिरवली गरीब मुलगी होती आणि सांगितलं सासून नवऱ्यानं उठ इथं थांबायचं नाही तुझ्या पोटी पुत्र संतती होऊ शकत नाही चल इथून राहुरी तालुक्यामध्ये उंबरे नावाचं रघुनाथ बाबाचं गाव त्या गावची मुलगी दुपारी 3 वाजता त्या गावात मुलीला घेऊन आली माहेरामध्ये दारामध्ये आणि बाप शेतामध्ये दारे धरीत होता दारे धरणारा बाप तुम्हाला दिसत नाही तो धोतराचा आच्या कोच्या खावल्याला फाटकं बनेला अंगावर दाढी वाढलेली आणि मळालेल्या कपड्यांनी डोकं बांधलेला बाप त्या बापाला कुणीतरी सांगितलं की तुमची मुलगी दादा दारामध्ये रडत बसलेली आहे मटकून दारे धरता धरता बाप तिथंच बसला किती वागावणी बापा असू द्या पण मुलीच्या बाबतीत छोटा होतो लहान होतो बाप धापा देत बाप आला आणि बापाला पाहिल्याबरोबर पळत गेली मुलगी आणि हांबारडा फोडला कडकडून भेटली आणि ढोरासारखी रडली बाबा तुमच्या घराच्या शेजारी छोटस झोपडं बांधून द्या माझ्या 2 मुलीला सांभाळते मजुरी करते माझ्या मुलीचे लग्न करते बाबा पाणी सुद्धा तुमच्या रानातलं पेणार नाही मी पण मला आता खाटकाच्या घरी पाठवू नका महाराज घडलेली घटना बापानं मुलीच्या अंगावरून गालावून हात फिरवला
आणि सांगितलं, ताई ज्या मुलीला वाटतंय ना माझ्या बापाची आबरू जिवंत राहावी, ताई त्या मुलीनं सासर घरचं मरण स्वीकारावं. ही मंडप मध्ये बसलेली माझी माय बहिणीची जात आहे ती. प्रत्येक माणूस वाट लावताना मुलीला म्हणतोय, बाई बापाच्या विज्जतीसाठी मुलीनं सासर घरचं मरण स्वीकारावं. काय खानदानी मुलगी महाराज, बापाचा गरीब चेहरा पाहिला आणि हात जोडले, बाबा माझ्या मरणामुळं जर तुमची आबरू जिवंत राहत असेल तर येते, मी येते बाबा. उठली मुलगी आणि 2 मुलीला घेऊन सासर घरी गेली आणि त्याच रात्रीला अंथरुणामध्ये नरड दाबून 2 मुलीची माय नवऱ्यानं सासूनं मारून टाकली. नारदाच्या गादीवर माझ्या डोळ्यानं पाहिलेली घटना सांगतो तुम्हाला. काय म्हणला होता बाप की बाई बापाच्या इज्जतीसाठी मुलीनं सासर घरचं मरण स्वीकारावं. मरण स्वीकारलं पण बापाला दुःख नाही दिलं महाराज. किती हरामखोर घरात, हरामखोर दारू पेताडाच्या घरामध्ये पोटभर औषध पिऊन गरीबाच्या मुली मरतात. का मरतात की लग्नाचं कर्ज सुद्धा अजून माझा बाप फेडू शकला नाही. हे लहान तोंड घेऊन काय जाऊ बापाकडे. बापाची आबरू जिवंत आणि रडती ना मुलगी माहेरला जाताना. कशासाठी रडती? तिला फक्त लग्नामध्ये 5 दिवस माझे बाबा जेवले नाही. गरीब बापाचा चेहरा. माझ्या लग्नासाठी 10 माणसाच्या पाया पडतोय माझा बाप, याचं दुःख असतं. कपाळाला बाशिंग असतं. पळत जाते मुलगी, आजी आजी येते, मी येते आजी, माझ्या बाबावर लक्ष ठेव. आईकडे जाती मुलगी, मानावर मान टाकून रडती, आई येते मी. पण आई तुला शपथ आहे माझी, दिवसभर कबाड कष्ट करतो माझा बाप, पण जेवताना तू आडव्या शब्दात बोलतेस. मोठ्या भावाकडे पळत जाती बहीण, भावाला कवटाळून रडतीन. काय म्हणती बहीण? दादा कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा. अरे संसाराचा गाडा ओढायची ताकद आपल्या बापात नाही. मोठा दादा आहेस तू, हे घर सांभाळ. लहान भावाकडे जाती बहीण, एका ताटात जेवलेले, एका अंथरुणावर झोपलेले, सोबत शाळेत गेलेले बहीण भावांड. डोकं विस्कटलेलं असतं. लग्नात ताईसाठी भाऊ जेवलेला नसतो. पळत जाती बहीण आणि लहान भावाला कवटाळून संदेश देते, भैया तुला शपथ आहे माझी. अरे जन्मभर आपल्या बापाने आपल्यासाठी शिळं खाल्लंय, आपण ताजं खाल्लंय. जन्मभर आपण नवे कपडे अंगावर घातले, पण गाठी गाठीच्या धोत्राशिवाय बापाला काही मिळालं नाही. माझी शपथ आहे तुला, इथून पुढे आपल्या बापाला दुःख होईल असं कधी जगू. हो, कन्या जब घर छोड़ती है तो केवल अपने बाप की. आणि म्हणून सुंदर कवित्व आहे, सुंदर कवित्व. 2.5 महिन्याचा मुलीचा गर्भ पोटातला कापून टाकण्यासाठी ज्यावेळेला डॉक्टरच्या टेबलवर बाई हजर राहते, तीक्ष्ण शस्त्र घेऊन डॉक्टर कामाला लागले. ही कुजबुज पोटातल्या मुलीनं ऐकली आणि पोटातून आईला संदेश दिला. एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे. आई आई का मारती मला पोटामध्ये? मी जन्माला आल्याबरोबर तुझ्या घरातलं काम करीन, आई मला मारू नको. ए सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी. शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला
कोण घालणार सांगना. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, दूर दूर गेल्यावरती आई तू रडणार. तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार सांगना. आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. मला वाटतं हा स्त्री भ्रूण हत्येचा संदेश मंडपमध्ये प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आहे. माझा आत्मविश्वास आहे की ही डोळ्यातलं पाणी 100% इथून पुढं मुलीची हत्या होऊ देणार नाही. निगमानंद बाबाचा सप्ताह सार्थकी लागला समजा. चार मुली मला 4. तुम्हाला वाटतं महाराज ब्रह्मचारी इतका काय. जाता जाता काही लोक चर्चा करतील, महाराजांनी मुली सांगितल्या म्हणजे मुलगा नाही का काय. म्हणून सांगतो मुलं 2 आहेत, फक्त अर्धा डझन लेकर आहेत मला. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून कन्या शब्द अगोदर आहे. मुळी कन्या नंतर पुत्र. पुत्र कुणाला म्हणतात? जो गावाच्या येशीत पत्ते पिसतो त्याला पुत्र म्हणतात. जो दिवस मावाळला किती दुकान त्याचा तपास घेतो त्याला पुत्र म्हणतात. चुकलं का माझं? काय माणसं महाराज. भ्रष्ट बुद्धी व्हायचं औषध खिशातले पैसे घालून विकत घेणे. काय संताचा असर झाला महाराज त्या व्यक्तीवर, काय असर झाला. माझी विनंती आहे तुम्हाला, सगळं तुम्ही विसरा जीवनातलं, पण ज्या गरीब घरात जन्माला आलो त्या गरीब घरातला गरीब बाप आणि गरीब माय कधी विसरू नका. मी पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यात रामकथा केली एक. ज्याच्या घरी गंध लिहायचो त्या घराचा घरमालकच तिथं गैरहजर असायचा. त्या घरामध्ये चौकशी केली मी, मालक तुमचे, आणि तो तिथं असायचा. मी म्हणलं ज्याच्या घरी गंध लावतोय त्याचं घर नाही सुधारलं तर आपल्या महाराजपणाला काय आग लावायची. महाराज नारदाच्या गादीवर बोलतोय तुम्हाला. त्या माणसाचा शोध घेतला मी आणि दुरुस्त होत तव्हा भेटलो. दुरुस्त होत तव्हा बाबा त्याला एकच, काय देवानं मला बुद्धी दिली, एकच चुमुक शिकवली त्याला. सुंदर लग्नाला आलेली मुलगी होती त्याची. त्याला म्हणलं या तुझ्या मुलीचा फोटो तुझ्या खिशात ठेव. ज्या दिवशी दारूचा गिलास तू तोंडाला लावशील तो गिलास तोंडाला लावायच्या अगोदर फक्त तुझ्या गरीब मुलीचा खिशातला फोटो काढ. आधी मुलीचा फोटो पहा आणि फोटोकडे पाहून एवढंच डोक्यात ठेव की ही माझी मुलगी. हा ग्लास थोबाडाला लावल्यावर ढोरासारखी रडती. तुझं तोंड त्या गिलासाला लागणार नाही, नाही लागणार तुझं तोंड. दारू सुटली महाराज त्या माणसाची. फक्त मुलीचा फोटो खिशात ठेव म्हणलं दारू पिताना. त्या फोटोकडे पहा. नाही ना पिलं ते महाराज. आणि हे कुणाकडे असेल तर त्याने बी खिशात फोटो ठेवायचा. विठाला विठाला. जन्म देणाऱ्या माय बापाची छाती वाघासारखी फुगावी असं जो जीवन जगतो त्याचं नाव पुत्र.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. आणि मानवी जीवनातलं नेमकं हित म्हणजे काय? अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण पुत्र गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. माणसाने कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे गीता. जगणं संपल्यावर कसं मरावं हो, हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे भागवत. हो, खूप खूप ग्रंथ आहेत, पण हे दोनच ग्रंथ तुकोबारायांनी का घेतले? जगण्यासाठी गीता आणि मरण्यासाठी भागवत. सज्जनानो, सगळं माणसाने विसरलं तर चालेल, पण स्वतःच मरण कधी विसरू नये. आणि आपण मरणाला विसरलो, पण तुम्हाला सांगू, ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आपलं मरण आपल्या या पदरात बांधलेलं असते. बघा तुम्ही, शेजाराला गाठ आहे तुमच्या, बघा इथं, जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. थोड सावध व्हा. असा एकही माणूस नाही या मंडप मध्ये की रोगाला टाळू शकतो आणि मरणाला टाळू शकतो. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नाम जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना. काय प्रत्येक माणसाला गोंडच बायको मिळाली? लग्न झाले नाही का इकडे तुमचे? झाले. काय गोंडच बायको, काय महाराज, तारुण्यामध्ये संसारात आनंद असतो, भानच नसतं त्या माणसाला. तुझ भवती वैभव माया
फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी रे आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेणे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. इथं कीर्तनात प्रमाण म्हणतं घरी बायकोला फेरन लवलीन पाऊंड्स नेऊन देतो. विठाला विठाला सावध करतोय तुम्हाला सावध. काय गोंडस बायको प्रत्येकाला मिळाली, काय गोंडस संसार चाललाय. पण डोक्यात ठेवा असा एक दिवस नक्की पक्का आहे की आधी ती तरी मरण नाही तर आपण तरी मरू. किती गोंडस बायको असू द्या आणि बाईचा किती गोंडस नवरा असू द्या, एक दिवस पक्का. दोन ओंडक्याची होते सागरात. ओंडके म्हणजे लाकडाचे नाही, नवरा बायकोला ओंडके म्हणलंय. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष सगळं संसारातलं खोट आहे. रामाने भरताला सांगितलं हे मांडीवर घेऊन. रामायणातलं गीत आहे, गदी मांडगुळकराची रचना आहे. काय सांगितलं रामानी? नको आसू ढाळू आता पुसलोचनास. राम म्हणले भरता तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अवेध्येत होतू राजा रंकमी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना. पुन्हा नका येऊ कोणी दुर्यावनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागतो मनात. मान वाढवी तू आपुल्या अविद्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष. पकवाजाचे थोडे आवाज व्यवस्थित वाढवा. मला एक चरण म्हणायचे. लय वाग वाजवायला चांगले, तुम्ही लक्ष द्या ना स्पीकर. लय गोड सिस्टीम आहे. तुम्हाला विनंती थोडी पोरायला चाटीला त्यांना जिथले तिथं द्या थोडं. बारक पिल्लू पण लय भारी आहे. आपलं काही जुनाच वाघ दोस्त आहे. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मिल गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का
घर से बाहर जिंदगी एक एक ना एक दिन बनाना पड़ेगा। बस आता थोडी शांती झाली. याचा अर्थ मरण विसरू नका, मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आणि हे शिकवणारे ग्रंथ गीता भागवत, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करा. असं हित ज्यांनी जगवलं तुकोबाराया म्हणले. त्याची सेवा जर माझ्याकडून घडली, तू का म्हण माझा घडो त्याची सेवा, तू का म्हण माझा घडो त्याची सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली उत्तम पद्धतीचा साधक जन्माला आला मायबापाच्या पोटी आणि त्याची सेवा माझ्याकडून घडली. महाराज म्हणतात खरंच माझं भाग्य मोठं आहे. हो, माझं दैव खूप मोठं आहे. अभंगाचा भावार्थ मला जमल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. चूक झाली असेल काही तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा, क्षमा मागतो. पण सत्य असेल ते घरी घेऊन जा, कपडे झटकून जाऊ नका. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे सप्ते होतात, पण असा महाराष्ट्रामध्ये अलौकिक एकच कार्यक्रम आहे की ज्या सप्ताहामध्ये टाळकऱ्याचा हा खजिना आहे. हा कुठंच नाही महाराज. एकापेक्षा एक. ते आमच्या इकडून चाल म्हणणारे नावं डोक्यात आहे ना. दिनकर महाराज, दिनकर ते तुमचे तात्या पण माझे लहानपणीचे मित्र आहेत. मी लहान होतो तेव्हा चंद्रभागात आपण फुगडी खेळायचो आणि तेव्हापासून माणूस तसाच आहे बाबा, काही फरक नाही. हो, बायपास झाले, लय तूप खाल्लं काय गेले हो. तूप खाल्लं. आज दुपारीच याच्यावर चर्चा झाली. 5-25 टाळकरी बसली होती तिथे चिचपोरला आणि तिथं चर्चा चालू होती. मी तिथं होतो. तिथं म्हणत
निगमानंद बाबाच्या सप्त्यात कीर्तन कुणाचं आहे गडे, त्यांची चर्चा. मी म्हणे आपल्याला तरी काय माहित बाबा. आणि त्या चर्चेतून चर्चा निघाली की अनेक सप्तेत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, पण ही वाघासारखी रत्नाची खाण ही कुठंच नाही. आणि सगळ्या टाळकऱ्याची नावं मला माहीत नाहीत, पण तुमचे लेकरं बाळ सगळ्याचे सोन्याच्या ताटात जेवतील. निगमानंद बाबाचा, जनार्दन बाबाचा आशीर्वाद तुम्हाला. आणि ज्या टाळकऱ्याचे लग्न झाले नाहीत त्याला सुंदर बायका मिळतात. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल खाली बसा महिला मंडळ, खाली बसा. अजून एक 5 मिनिटं फक्त झालं. एक